नमस्कार, माझे नाव यज्ञिका ललित दरंगे. आज मी तुमच्यासाठी नंबर्स ऑफ अल्फाबेट हे घेऊन आले आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, आता 4थीला स्कॉलरशिप आलेली आहे. काही मुलांना जीचा नंबर किती, ओचा नंबर किती हे विचार करायला खूप अवघड जाते. काही जण तर मोजतच बसता, 2 मिनिटे त्याच्यातच वाया घालवता. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, तुम्ही शांतपणे आहे का? हां, बघा, बुद्धिमत्तेमध्ये आणि बऱ्याच वेळा इंग्रजीमध्ये सुद्धा अल्फाबेटच्या नंबरवरती काही प्रश्न आलेले असतात. डावीकडून हे अक्षर कितवं, उजवीकडून कितवं. तर अशा वेळेस नंबर मोजत बसायला बराच वेळ लागतो. म्हणून यज्ञिका आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येकाचे नंबर कसे लक्षात ठेवायचे, प्रत्येक अल्फाबेटला कोणता नंबर आहे हे सांगणार आहे. चला कर सुरुवात यज्ञिका. हे बघा, तुम्हाला तर माहितीच असेल, A to F पर्यंत सगळ्यांनाच माहिती असतं. बघा, माहिती आहे ना? म्हणजे 1 2 3 4 5 6 या 6 नंबर पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना नंबर माहीत असतात. पण जीच्या पुढे झेड पर्यंत काय नंबर आहे कोणत्या अक्षराचा तो माहीत नसतो. त्या संदर्भात यज्ञिका सांगते बघा. आणि खाली पण U पर्यंत सगळ्यांनाच माहिती असेल. UVWXYZ हे जे 6 नंबर आहे, 6 लेटर्स आहेत, यांना सुद्धा शेवटचे 6 नंबर आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असतात. टोटल 12 होता, म्हणजे 12 नंबर तुम्हाला माहितीच आहे. 26 अल्फाबेट्स पैकी 12 नंबरचे आपल्याला नंबर माहिती आहेत. आता उरलेले जे नंबर्स आहे, अल्फाबेट्स आहेत, त्यांचे किती नंबर आहेत ते आपल्याला यज्ञिका सांगणार आहे. आता बघू जीचा नंबर. तुम्हाला थोडंसं लपलेला 7 दिसतोय का? या जी मध्ये आता काही अंक आपण असे कल्पनेने बघायचे, त्याच्यामध्ये कोणता तरी अंक लपलेला आहे याची कल्पना करायची आहे. थोडीशी बारीक नजर घातल्यावर इकडे 7 दिसतोय. बघा, या ठिकाणी आपण जर विचार केला तर तुम्हाला या जीची जी रेषा आहे त्याच्यामध्ये थोडासा कल्पनेने 7 हा अंक आपल्याला दिसू शकतो. म्हणून जीचा नंबर आहे 7. किती नंबर आहे जीचा? 7 नंबर. किती? 7. आता वळू आपण H कडे. Hचा नंबर आता बघू, इकडे थोडंसं एक रेष आणि इकडे एक रेष. आपण कधीतरी हा 8 कुठेतरी बघितलाच असू शकतो. नक्कीच कोणत्या तरी संख्येमध्ये किंवा घड्याळामध्ये सुद्धा हा 8 या पद्धतीने लिहिलेला असतो. मग त्याच्यामध्ये 8 लपलेला आहे, म्हणजे Hचा नंबर झाला 8. आता आय बघू, इकडे थोडंसं असं करायचं. या उभे रेषेला जर आपण डाव्या बाजूने अर्धगोल आणि खालच्या बाजूने जर आडवी रेष दिली तर तो अंक दिसतो 9 सारखा, म्हणजेच 9 दिसतो. तुम्हाला ओळखायला सोपं जाईल. नंबर येईल 9 किंवा 9. आता आपण जे कडे बघूया. इकडे थोडस एक 0 दिसत आहे आणि इकडे 1. आता म्हणायचं, आता 1 कुठून येईल? तर ह्याची आदला बदल केल्यावर होऊ शकतो ना 10. बघा, कल्पना केली तर आपल्याला 1 दिसतोय, उलट दिशेने तो 1 आहे, आणि त्याला जर सुलट केला तर 1 आणि त्याच्या शेजारचा 0 असा आपण 10 नंबर मानूया. आता केच काय करायचं? हा 1 तर दिसतोच आहे. आता हे कसं काय ओळखायचं? हे बघा, थोडासा 1 असं झालेलं दिसत आहे, त्याला थोडंसं सरळ करायचं. म्हणजे केच्या ऐवजी आपण त्या ज्या तिरप्या रेषा गेल्या त्याला जर 1 मांडला तर एकावर 1 1 1 म्हणजेच 11 नंबर केचा येतोय. ओके, नेक्स्ट. याला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू शकता, नाहीतर ह्याच्या पुढे 2 लावल्यावर पण काम होऊन जाईल. एल साठी आपण 1च्या ती उभी रेषा आहे आणि त्याच्या समोर 2 अंक लिहायचा, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे एलचा नंबर येतो 12. परीक्षेच्या वेळी हे थोडंसं डोक्यातून काढून टाकायचं. उभी रेष नाही असं समजायचं. हा, चला पुढं. आता एम बघूया. हा थोडासा सरळ केला तर असं 3 दिसत असेल, असं दिसतोय. आता मग ह्याचा नंबर 13 तुम्हाला लगेच कळायला असेल. 12 पर्यंत आलेलाच होतो आणि 12 नंतर एल नंतर येतो यम, म्हणजेच हा जर यम तिरपा केला तर तो 3 सारखा दिसतो, आणि 3च्या अलीकडं आपला 1 दशकाचा नंबर झालेलाच आहे. 11 12 आणि 12 नंतर येतो 13. ओके, आता यमचं बघू. यम सारखंच दिसतं, फक्त एक दांडी थोडीशी आहे जास्त. आता थोडंसं नीट निरीक्षण करूया.
थोडासा 4 थोडासा असं सरळ केल्यावर 4 दिसतच असेल. यम नंतर जर यनचा अंदाज घेतला तर आपल्याला ते थोडंसं तिरपं घाईत यन लिहिल्यानंतर 4 सारखा आकार दिसतो म्हणून त्याला 4, आणि त्याच्या आधी 13 नंतर येणारा आहे तो 14, म्हणून यनचा नंबर झाला 14. ह्याच्यासाठी ट्रिक नाही आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. यन नंतर येतो ओ साठी कुठल्याही प्रकारचं स्ट्रिक न वापरता आपण ओ ला 15 नंबर देऊया. आता पी बघूया. पी ला बी सारखं करूया आणि त्याच्या पुढे 1 जर लावूया. उलट केला तर तो 6 बी सारखा दिसतो, म्हणून 6 आणि 1 टेन्स होतं, त्याच्या मागचं 15 नंतर येतोय 16. तुम्हाला 3-4 नंबर जराशे लक्षात ठेवावे लागतील. क्यू ला पण थोडंसं लक्षातच ठेवावं लागेल. आणि क्यू यांना नंबर आयडियाने न लक्षात ठेवता त्यांच्यासाठी नंबर लक्षात ठेवायचा. ओ साठी 15, क्यू साठी 17. आता आपण एस साठी असं केलेलं होतं 8. इकडे पण थोडासा असा 8 दिसतच आर मध्ये असेल. जर आपण थोडंसं रिन्युएशन करून बघितलं, कल्पना केली, खालचा अर्धा गोल पूर्ण केला तर तो होतोय 8, आणि 8 झाल्यानंतर त्याच्या लेफ्ट साईडला टेन्स लिहायचा 1 टेन्स, म्हणजेच 10, 11, 12, 13, 14, 15 करत गेलं 17 पर्यंत आपण आलेलोच होतो. 17 नंतर नंबर येतो आरचा 18. ओके. तुम्हाला यस थोडासा असं करावं लागेल. यसला जर आपण 9 केला, इथं जर जोड दिला तर होतात 9. 9 म्हणजेच आता 18 नंतरचा दशक येतोय 1 दशक 9 म्हणजेच 19. आता टी तुम्हाला मध्ये मध्ये ऐकलं असेल. आता T20 ची मॅच होती, तर त्याच्यावरून आपल्याला T20 साठी टी लक्षात ठेवायचा. T20 लक्षात राहण्यासाठी सांगितलं. आता तुम्हाला हे 6 नंबर आणि वरचे 6 नंबर माहितीच आहे. पुढचा जर क्रमाने घेतला तर आपल्या खालच्या ओळीतील आपल्याला नंबर येतात, लक्षात येतात. 20 नंतर 21, 22, 23, 24, 25 आणि 26. लास्टचे 21 ते 6, 26 हे नंबर आणि 1 to 6 नंबर हे आपल्या नेहमी लक्षात राहतात. मग उरलेले नंबरसाठी जी आयडिया आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने याज्ञिकेने आज सांगितलेली आहे. अशा प्रकारे स्वतः सुद्धा A to Z अंक लिहा आणि त्याला नंबर देण्याचा प्रयत्न करा. याज्ञिकेने सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे याज्ञिकाने. त्याबद्दल याज्ञिकाचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया, तिला धन्यवाद देऊया. आणि याही पुढे अल्फाबेट्सवर आलेले अनेक प्रश्न आपण सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना शिष्यवृत्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.